राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना मोफत पिठाची गिरणी आणि मोफत शिलाई मशीन योजना या योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, तुमच्याकडे या दोन रेशन कार्डपैकी कोणतं जरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, फक्त रेशनधारकांसाठी या दोन योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। जर तुम्ही रेशनधारक असाल तर याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा, काय सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्यांना मोफत शिलाई मशीन योजना किंवा मोफत पिठाची गिरणी या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये या दोन योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। परंतु या योजनांचे अर्ज कुठे करायचे आहेत, सोबतच लाभ कशा पद्धतीने मिळवायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट बघूया। तर बघा, रेशनधारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये 35,000 रुपये या दोन योजनांच्या मार्फत दिले जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील रेशनधारकांसाठी या दोन योजनांचे अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। तर या योजनांचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये मोफत पिठाची गिरणी आणि मोफत शिलाई मशीन योजना या दोन योजनांचे अर्ज भरपूर दिवसांपासून भरपूर नागरिकांना करायचे होते, परंतु या योजनांचे अर्ज सुरू झाले नसल्यामुळे भरपूर नागरिकांनी भरपूर रेशनधारकांनी या योजनांचे अर्ज केलेले नाही। तर आता या दोन योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। जर तुमच्याकडे या महत्त्वपूर्ण अशा पात्रता असतील तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सर्वात प्रथम मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, सोबतच कुठे करायचा आहे आणि मोफत पिठाची गिरणी या योजनेमार्फत लाभ काय मिळणार आहे आणि याची मुदत किती दिवस आहे याविषयी सविस्तर माहिती सुद्धा आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतील अशा पद्धतीने या दोन योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, मोफत पिठाची गिरणी ही योजना राज्य सरकार राबवत असते, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र सरकारकडून या योजनांचे अर्ज सुरूच केले जातात। बघा, पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन या दोन्ही योजना वेगवेगळ्या पद्धतीने राबवल्या जात असतात। त्यामधील मोफत पिठाची गिरणी ही आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारकडून राबवली जात असते, परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असावे तर तुम्हाला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, 21 पेक्षा जास्त वय असेल तरच चालणार आहे, 21 पेक्षा कमी वय असेल तर तुम्हाला याचा अर्ज करता येणार नाही। सोबतच जर तुम्ही एससी कास्टमध्ये असाल, एसटी कास्टमध्ये असाल किंवा एनटी कास्टमध्ये असाल, एनटीसी कास्टमध्ये असाल किंवा ओबीसी कास्टमध्ये असाल, म्हणजेच या जात प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला याचा सर्टिफिकेट सुद्धा असायला पाहिजे। त्यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, खास करून एससी, एसटी, ओबीसी, एनटीसी, एनटीबी या जात प्रवर्गामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात असतो। सोबतच जर तुम्ही शेतकरी असाल किंवा रेशनधारक असाल, मजुरी करत असाल, कामगार असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल तरी पण तुम्हाला या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जातो। सोबतच जे नागरिक, ज्या माता भगिनी अपंग असतील, विधवा असतील किंवा निराधार असतील किंवा ज्या माता भगिनींचे डिवोर्स झालेले असतील किंवा ज्या माता भगिनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या सरसकट सर्व बहिणींसाठी मोफत पिठाची गिरणी या योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। परंतु या योजनेचा लाभ किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, याच्या अगोदर तुम्ही या मोफत पिठाची
गिरणी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अन्यथा तुम्ही याच्या अगोदर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला डबल याचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे की हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने आहे, म्हणजेच हा अर्ज कागदी प्रक्रियेद्वारे तुम्हाला करायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने याची कोणतीही वेबसाईट नाही। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार नाही, तुम्हाला हा अर्ज कागदी प्रक्रियेमध्येच करावा लागणार आहे। सोबतच भरपूर माता भगिनींच्या भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मोफत पिठाची गिरणी या योजनेमार्फत आमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा केली जाणार आहे। बघा, राज्य सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे की 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही मोफत पिठाची गिरणी खरेदी सुद्धा करायची आहे। सोबतच शिलाई मशीन योजना, बघा शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। परंतु मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। बघा, शिलाई मशीन साठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, सोबतच पात्रता काय घालण्यात आलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, मोफत शिलाई मशीन योजना ही योजना 12 महिने सुरूच असते, परंतु ही योजना राज्य सरकार राबवत नाही, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र सरकारकडून या योजनेचे अर्ज सुरू केले जात नाही। सोबतच आपले राज्य सरकार मोफत शिलाई मशीन योजना राबवत नाही, तर ही शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची आहे, म्हणजेच भारत सरकारकडून ही योजना राबवली जात असते। परंतु भरपूर नागरिकांना याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे हे माहित नाही, त्याच दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। परंतु या योजनेमध्ये 18 पकड जातीमधील सर्व नागरिकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुम्ही जात प्रवर्गामध्ये बसत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असावा लागणार आहे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या योजनेचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। परंतु मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकतात। बघा, स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की मोफत शिलाई मशीन या योजनेचा अर्ज फक्त महिलाच करू शकतात, पुरुषांना याचा लाभ घेता येणार नाही। परंतु जर तुम्ही माता भगिनी असाल, तुमचे वय 21 वर्ष पूर्ण असेल तरच तुम्हाला याचा अर्ज करता येणार आहे। जर तुमचं वय 21 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा अर्ज करता येणार नाही। सोबतच ज्या माता भगिनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज करणार आहे त्या माता भगिनींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामाला नसावा, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। सोबतच तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा आणि सरकारी कार्यालयामध्ये कामाला सुद्धा नसायला पाहिजे। सोबतच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, सोबतच आधार कार्ड सुद्धा असायला पाहिजे। परंतु ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असावे, म्हणजेच हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। सोबतच पॅन कार्ड असावे, मतदान कार्ड असावे आणि जातीचा दाखला तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र केला जाणार आहे आणि पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल, रेशनधारक असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे। बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फतच अर्ज करायचा आहे। परंतु मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, मोफत पिठाची गिरणी ही योजना राज्य सरकार राबवत असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या गावामधील ग्रामपंचायत असेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिस असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असेल त्या ठिकाणी सुद्धा
अर्ज करू शकता। बघा, मोफत पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। म्हणजे टोटल मिळून तुमच्या खात्यामध्ये 35,000 इतकी रक्कम या दोन योजनांच्या मार्फत दिली जाणार आहे। परंतु तुम्हाला सांगितलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, भरपूर नागरिकांना या योजनेचे अर्ज करायचे होते, परंतु त्यांना या योजनेविषयी संपूर्ण माहिती नसल्या कारणाने त्या नागरिकांनी या दोन्ही योजनांचे अर्ज केलेले नाही। तर तुमच्यासाठी या दोन योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, केंद्र सरकारचे मोफत शिलाई मशीन योजना असेल किंवा राज्य सरकारचे मोफत पिठाची गिरणी योजना असेल, तर या योजनांचे अर्ज तुम्ही सुद्धा करायलाच पाहिजे। सोबतच तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच तुम्ही जर वेगवेगळ्या जात प्रवर्गामध्ये येत असाल आणि तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे। जर मनामध्ये काय अडचण निर्माण झाली तर कमेंटद्वारे सुद्धा विचारायचं आहे। परंतु जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।